आता बातमी 36 जिल्ह्यांच्या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. जाणून घेणार आहोत 36 जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूया. हे सरकार आल्यामुळे गँगवॉर सुरू झालंय. तुमच्या आमदाराला पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार का करावा लागला असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारला धारेवर धरले. त्याचबरोबर ही लढाई देशातली हुकुमशाही काढण्यासाठीची आहे असं म्हणत कुडाळमधील सभेमधून उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला. भाजपकडून मुंबईतील लोकसभा मतदारसंघामध्ये आढावा बैठक घेतली जाते. उत्तर पूर्व, दक्षिण मध्य आणि दक्षिण मुंबई अशा 3 लोकसभा मतदारसंघाचा आढावा या बैठकीत घेण्यात येतो आणि या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांच्याकडून मार्गदर्शन केले जाते. इतकी वर्ष वरिष्ठांचा ऐकला, आता माझा ऐका. कार्यकर्त्यांना साथ घालत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांना टोला लगावला. मी आजपर्यंत तुमच्याकडे काही मागितलं नाही, आता फक्त मी जो खासदारकीला उमेदवार देणार आहे त्याला मतं मागणार असल्याचं म्हणत अजित पवारांनी भावनिक आवाहन केलं. उद्धव ठाकरे यांची कुडाळमध्ये सभा पार पडली आणि या सभास्थळापासून काही अंतरावर शिंदे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली. विचारांचे वारस, नेतृत्व, लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशा आशयाचे फलक हे ठिकठिकाणी लावण्यात आले होते. या बॅनरच्या माध्यमातून ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. राज्यात भाजपकडून गाव चलो अभियान राबवण्यात येते. वर्धा जिल्ह्यात देखील अभियान राबवण्यात येणार आहे. वर्धा जिल्ह्यात 5 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान गाव चलो अभियान राबवण्यात येईल आणि गावासोबतच शहरात देखील हे अभियान राबवण्यात येणार असल्याचं कळतं. 5 फेब्रुवारी रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि यावेळी राज्यातील दुष्काळ आणि शेतीच्या प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुणे जिल्ह्याचे जुन्नर वन विभागातील मौजे, आंबेगव्हाण इथे बिबट सफारीची निर्मिती करण्याच्या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे. तर मधाचं गाव योजना संपूर्ण राज्यात राबवण्याबाबत ही चर्चेची शक्यता आहे. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेला ओबीसी संघटनांनी विरोध केला. 26 जानेवारी 2024च्या अधिसूचनेचा मसुदा रद्द करण्यात यावा. राज्य मागासवर्ग आयोग आणि न्यायमूर्ती शिंदे समिती रद्द करण्यात यावी अशी मागणी ओबीसी समाजाच्या वतीने करण्यात आली. मुंबईतील राणीबागेत वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही फुलझाडं, फळझाडे, भाजीपाल्याचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. यंदाच्या पुष्पोत्सवात अॅनिमल किंगडम ही संकल्पना घेऊन उद्यान विभागाने हत्ती, वाघ आणि जेब्रा आदींच्या प्रतिकृती, पुष्प प्रतिकृती साकारल्या. केसरकरांना आम्ही पक्षात घेतलं, त्यांना मंत्री केलं, पण त्यांच्या नसानसात गद्दारी आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी दीपक केसरकरांवर जोरदार हल्लाबोल केला. ही यात्रा जनसंवाद नाही तर कुटुंब संवाद यात्रा आहे. आपल्याकडे मन की बात नाही, दिल की बात आहे. मनात राम आणि हाताला काम असं आपलं आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर हल्लाबोल केला. मोदीजी, तुम्ही आम्हाला दूर ढकललं, आम्ही कालही तुमचे शत्रू नव्हतो आणि आजही नाही आहोत असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं. आपल्या हुकुमशाही सरकार नकोय, इंडिया आघाडीचं मिलीजुली सरकार हवंय अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. सावंतवाडीत ज्यांना निवडून दिलं त्यांनीच धोका दिला, त्यांना गाडायला उद्धव ठाकरे आलेत असा टोला विनायक राऊतांनी नाव न घेता केसरकरांना लगावलाय. तर पुन्हा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करणारच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सिंधुदुर्गात आज उद्धव ठाकरेंची सभा आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेला भाजपचा विरोध असून उद्धव ठाकरेंची सभा उधळून लावू असा इशारा निलेश राणेंनी दिला. यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशा धमक्या कोणी देत असेल आणि फुसकेबार सोडत असेल तर ही बोगस शिवसेना नाही. अशा धमक्या आणि अशी फुसफुस जी आहे याची पर्वा न करता शिवसेना पुढे गेली असंही संजय राऊत म्हणाले. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. आपल्या वडिलांशी गद्दारी करणारे उद्धव ठाकरे जगातील सर्वात मोठे गद्दार आहेत असं म्हणत रामदास कदम यांनी हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावरूनही नीलम गोरेंनी निशाणा साधला. वेगवेगळे प्रकल्प कोकणात येत आहेत, जे चांगलं आहे त्याला चांगलंच म्हणायला हवं आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे खरे वारसदार एकनाथ शिंदेच आहेत अशी प्रतिक्रिया नीलम गोरे यांनी दिली. सिल्वासातील 500 कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. त्यांनी राज ठाकरेंच्या नेतृत्वात मनसे पक्षात प्रवेश केला आणि त्यामुळे सिल्वासात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. राधाकृष्ण विखे पाटलांनी संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला. संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालाय आणि ते कारण नसतानाही पोलीस यंत्रणांना बदनाम करतायत. त्यांनी त्यांच्या शिवसेना पक्षाचं वाटोळं केलं असा आरोपही राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. सुषमा अंधारेंनी भुजबळांसह सरकारवर टीका केली. मुख्यमंत्री शिंदे आणि भुजबळ सत्तेत असलेली माणसं आहेत, मात्र त्यांची भूमिका परस्पर विरोधी आहे. जर त्यांचं पटत नसेल तर त्यांनी बाजूला व्हावं, म्हणजे
तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून कर्मेना हे असं वागून महाराष्ट्राला वेड्यात काढायचं काम करू नये असा आरोप सुषमा अंधारेंनी केला. छगन भुजबळांनी ओबीसींच्या प्रश्नासाठी अनेक वर्ष लढा दिला. त्यांनी ओबीसींच्या प्रश्नांवरून शिवसेना सोडली, त्यांनी राजीनामा देऊ नये, मंत्रिमंडळातच राहिलं पाहिजे. मात्र जर त्यांना भाजपात यायचं असल्यास त्यांचं स्वागतच आहे असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं. राज्यातील सगळ्या प्रमुख नेत्यांची एकच भूमिका आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि छगन भुजबळ देखील याच मताचे आहेत आणि त्यामुळे त्यांनी 2.5 महिन्यांपूर्वी दिलेला राजीनामा आजपर्यंत मंजूर झाला नसेल तर यापुढेही होणार नाही असं वक्तव्य आशिष देशमुख यांनी केलं. अजूनही काही जण कार्यकर्त्यांची जाणीवपूर्वक नावं घेत नाहीत. तुमच्या गटबाजी मला मान्य नाही, मी एकटा फिरेन आणि लोकांकडून मतं घेईन असं म्हणत अजित पवारांनी कार्यकर्त्यांची कानउघडणी केली. जितेंद्र आव्हाडांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी आल्यानं खळबळ उडाली. निनावी फोन आल्यानं पोलिसांनी तात्काळ बॉम्ब शोधक आणि नाशक पथकामार्फत सर्च ऑपरेशन केलं. कोणी खोळसाडपणा केला याचा पोलीस गांभीर्यानं तपास करतात. उल्हासनगर गोळीबार प्रकरणातील 3 आरोपींना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या सर्व प्रकरणानंतर आमदार गणपत गायकवाडांच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाबाहेरही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. समाजाला आरक्षणाच्या मुद्द्यावरून खेळवलं जाते. मराठा आरक्षणाच्या बाबतीत हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलंय आणि सर्वांचा खेळण्यासारखा वापर केला जातोय. त्यामुळे आरक्षणाच्या बाबतीत सर्व समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे असा आरोप जयंत पाटील यांनी केला. निवडणुकीच्या तोंडावर लोकार्पणाचे कार्यक्रम घेतले जातात. कोस्टल रोड पूर्ण न करता श्रेय घेण्याचा प्रकार सध्या सुरू आहे असा हल्लाबोल करत आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीका केली. मुंबई लुटली जसे देश आणि राज्य लुटतील. अंडरग्राऊंड कार पार्किंग होऊ देणार नाही. मुंबईकरांच्या पैशातून तबेले बांधू देणार नाही असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला. तर भाजपने रेसकोर्सबाबत समर्थन आहे की विरोध याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राड्यानंतर 10 ते 12 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यामुळे ललित कला अकादमी उच्च न्यायालयात जाणार आहे. शिवसेना ठाकरे गटाची मातृतीर्थ आणि शिवतीर्थ मुक्त संवाद यात्रा आज हिंगोली जिल्ह्यात दाखल झाली. हिंगोलीच्या पानकनेर गाव इथून संवाद यात्रेला सुरुवात झाली. या यात्रेदरम्यान सुषमा अंधारे यांची जाहीर सभा होणार आहे. भुजबळांनी वयानुसार आता तरी मान्य करायला हवं, थोडं तरी खरं बोलायला हवं असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळांवर टीका केली. अहमदनगरमध्ये ओबीसींच्या सभेत भुजबळ यांनी जरांगे पाटलांवर तोफ टाकली आहे. त्याला जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर दिलं. अध्यादेश आणि मसुद्यातील फरक समजत नसेल तर मंत्री का राहता असा सवाल जरांगे पाटलांनी भुजबळांना केला. नगरच्या सभेत भुजबळांनी केलेल्या टीकेला जरांगे पाटलांनी चोख प्रत्युत्तर दिलं. बीड जिल्ह्यात मराठा आणि खुल्या प्रवर्गातील 100% सर्वेक्षण पूर्ण झालंय. 24 जानेवारीपासून 2 फेब्रुवारी या कालावधीत ही मोहीम फत्ते करण्यात आली. 29,76,344 लोकसंख्येपैकी 5,92,296 कुटुंबाचा सर्वे पूर्ण करण्यात आला. मराठा समाजाच्या सर्वेक्षणात पुणे विभाग अव्वल ठरलाय. पुण्यात एकूण 9,30,000 कुटुंबाचं सर्वेक्षण जे ते करण्यात आलंय तर राज्यात आतापर्यंत एकूण 2,45,00,000 कुटुंबाचं सर्वेक्षण झालं. अकोला शहरात 100% मराठा आरक्षण पूर्ण झालंय. यात महापालिकेच्या 1,160 कर्मचाऱ्यांनी घरोघरी फिरून 30,800 घरांचं सर्वेक्षण पूर्ण केलं. अवकाळी पावसामुळे पश्चिम विदर्भातील 6,32,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं. मात्र 1 जानेवारीच्या शासन आदेशानुसार वाढीव निकष आल्यानं नव्यानं 1,096 कोटींच्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला. निकष बदलाने बाधित शेतकऱ्यांना 424 कोटी रुपयांची मदत जास्त मिळणार आहे. सह्याद्री सायकल रायडर्सच्या 15 रायडर्सनी पुणे ते अयोध्या हे 1,600 किलोमीटरचं अंतर 8 दिवसात सायकलनं पार केलं. यावेळी अयोध्येत पोहोचल्यानंतर त्यांनी रामलल्लाचं दर्शन घेतलं. यावेळी या रायडर्समध्ये 2 महिलांचाही समावेश होता. मावळमधील गुलाबाच्या मळ्यातील गुलाब जपान, ऑस्ट्रेलिया, अरब, हॉलंड तसंच अनेक परदेशी बाजारात विक्रीसाठी पाठवले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा नफा होतोय. या नफ्यामुळे शेतकरी वर्गात आनंद आहे. वाशिम जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जवळपास 2 लाख शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. खरीप हंगामातील तूर, कपाशीसह रब्बी हंगामातील हरभरा, गहू तसंच भाजीपाला पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यांच्या नुकसान भरपाईसाठी 115 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला.
चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी आता इलेक्ट्रिक जिप्सीचा पर्याय उपलब्ध झाला आहे। सध्या ताडोबाच्या मोहर्ली, मामला आणि कोलारा या 3 प्रवेशद्वारांवर या जिप्सी पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। सांगलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा पुन्हा जागर व्हावा या उद्देशानं सांगली शिवगर्जना महानाट्याचे 3 दिवस आयोजन करण्यात आले। यावेळी शिवाजी महाराजांच्या कार्याचा जागर होणार। जळगावच्या अमळनेर इथल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विविध उपक्रम राबवले जात आहेत। त्यातच एक चित्र प्रदर्शन लावण्यात आलेलं आहे। चित्रकार साहित्यिक विजयराज बोधनकर यांनी रेखाटलेली आतापर्यंतच्या सर्व संमेलनाच्या 97 अध्यक्षांची 97 स्वभाव चित्र इथे प्रदर्शनात आहेत आणि हे प्रदर्शन पाहण्यासाठी शेवटच्या दिवशी नागरिकांनी तसंच साहित्यिकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। मुंबईतील प्रवास वेगवान आणि कोंडीमुक्त करण्यासाठी नवीन उड्डाणपुलाची उभारणी तसंच जुन्या पुलांची पुनर्बांधणी मुंबई महापालिकेकडून सुरू आहे। सध्या मुंबईतील 16 उड्डाणपुलांच्या कामांना गती मिळावी यासाठी 4830 अर्थसंकल्पात करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली। गेल्या काही दिवसांपासून मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात थंडीने कहर केला होता। मात्र आता ग्रामीण भागात थंडीचा जोर ओसरलाय। निफाडचा पारा 4 अंशांवरून 10.8 अंशांवर गेला। कोपरगाव तालुक्यात आरपीआयच्या वतीनं भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। माता रमाई जयंती आणि संविधान सन्मान सोहळा साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत। त्यांनी लहान मुलांसाठी बनवण्यात आलेल्या स्केटिंग ट्रॅकचं उद्घाटन केलं। त्यामुळे आता बारामतीमधील मुलांना पुणे, मुंबई शहराकडे न जाता बारामतीतच राज्यस्तरीय स्पर्धा घेता येणार आहे। अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शिवमंदिरात एक विशालकाय साप दिसल्यानं एकच खळबळ उडाली होती। दर्शनासाठी आलेल्या काही भक्तांनी सर्पमित्राला बोलावून 6 फुटांच्या सापाला पकडून सर्वांना भयमुक्त केले। 22 तास उलटून गेले तरीही वृद्ध महिलेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं नसल्याचा प्रकार पालघरमध्ये समोर आला आणि पालघरच्या तारापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात हा प्रकार घडला। मध्यरात्रीपासून प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारीच नसल्याचा आरोप करत दोषींवर कारवाईची मागणी होते। अमरनाथ तालुक्यातील द्वारणी गावातील जमिनीच्या वादातून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता। मात्र ज्या जागेवरून वाद झाला त्या जागेचे मालक एकनाथ जाधव यांचं कुटुंब आता दहशतीत आहे। आमच्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे पोलीस संरक्षण मिळावं अशी मागणी त्यांनी केली। वाशिमच्या रिसोड शहरातील शिवाजीनगर भागात असणाऱ्या बाबाराव कोडापे यांच्या घरात भर दिवसात चोरी झाली। घराच्या दरवाजाचं कुलूप तोडून कपाटातील 3 लाख किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना घडली। दिवसाढवळ्यात चोरी झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। या प्रकरणी रिसोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। धाराशिवमधील उमरगा शहरात पुन्हा चोरट्यांनी एटीएम मशीन फोडले। त्यातील 8 लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केली। या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे तर दरोडा टाकणाऱ्या चोरट्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय। मालेगावच्या मुख्य बाजारपेठेत भर दिवसात चोरी करण्यात आली आहे। शोरूम समोर उभी करण्यात आलेल्या स्कूटीच्या डिक्कीतून 2 चोरट्यांनी अवघ्या काही क्षणात 7,80,000 चोरून पसार झाले। हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आणि यानंतर इथे वेळ झाली की ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आता ब्रेकनंतर इतरही घडामोडींची झटपट। पालघरच्या बोईसर जिल्ह्यात MIDC मार्गाजवळ भीषण अपघात झाला। भरधाव 4 चाकी वाहनानं बाईकला धडक दिली। अपघातात बाईकवरील 2 जण गंभीर जखमी झालेत तर 1 जण किरकोळ जखमी झाला। या अपघाताची घटना कॅमेऱ्यात कैद झाली। स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर टाळेंसह त्यांच्या 3 कार्यकर्त्यांवर कोयत्यानं जीवघेणा हल्ला करण्यात आला। डोणगाव इथल्या शिक्षक आणि त्यांच्या पत्नीनं हा हल्ला केला। गुंडांना बोलावून कट रचून पूर्वनियोजित हत्येच्या उद्देशानं गंभीर हल्ला केल्याचा आरोप करण्यात येतोय तर शिक्षक पती पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। रत्नागिरीमधील कुवारबाव इथे एका कॉस्मेटिकच्या दुकानाला भीषण आग लागली। अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी जाऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला। आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले त्यामुळे दुकान मालकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। भंडारा जिल्ह्याच्या करकापूर गावात भला मोठा कोब्रा जातीचा साप अचानक दिसल्यानं गावात खळबळ उडाली। गावकऱ्यांनी सर्पमित्रांच्या मदतीनं सापाला पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडलं। यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।